स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण ब्लूबेरी मिल्कशेक व ऑरेंज मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी हे 2.5 चमचे साखर घेतलेली आहे। इथे हे दूध घेतलेलं आहे, गरम करून व थंड करून घेतलेलं आहे। इथे हे चॉकलेट सिरप घेतलेला आहे। हे ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। आणि इथे हे ब्लूबेरी फ्लेवरचा सिरप घेतलेला आहे। हा असा या पद्धतीचा सिरप आहे। तर आता आपण तयारी करूयात। सर्वात अगोदर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये हे दूध घेतलेलं आहे, उकळवून व थंड करून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात। आणि दूध घेतलेलं आहे। आता इथे सोबतच आपण ही साखर देखील घालून घेऊयात। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकताय। आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूयात आणि हे मिक्सरवरती फिरवून घेऊयात। आता आपण हे झाकण काढूयात। हे आपलं साखर आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच बाटलीच्या झाकणामध्ये मी हा सिरप काढून घेतलेला आहे। साधारणतः एवढा सिरप आपल्याला लागणार आहे। एकच ग्लास बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता आपण हे देखील आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। हे पहा, इथे आपले मिक्सरवरती फिरवून देखील झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण हा काचेचा एक ग्लास घेतलेला आहे। तुम्ही ज्या ग्लासमध्ये काढणार आहे तर तो एक ग्लास घ्या तुम्ही, आणि त्या ग्लासला आता आपण सिरप लावून घेऊयात। सिरप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल, पण एक डेकोरेशनसाठी म्हणून मी हे सिरप लावून घेत आहे। आणि मुलांना देखील अशा पद्धतीचे जरा छानपैकी डेकोरेटिव्ह दिसलं की अगदी प्यायला खूपच छान असं वाटतं ते। हे पहा, इथे आपले सिरप टाकून झालेले आहे। आता आपण हा मिल्कशेक बनवलेला आहे तो आपण यामध्ये व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे। खूप छान असा टेस्टी असा हा शेक बनवून तयार होतो। आता आपण दुसरा मिल्कशेक बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे दूध घेतलेलं आहे, गरम करून थंड केलेलं आहे। साखर घेतलेली आहे 2.5 चमचे, आणि हा ऑरेंज फ्लेवरचा सिरप घेतलेला आहे। हे पहा, या बाटलीतला हा सिरप घेतलेला आहे ऑरेंज फ्लेवरचा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे दूध घालून घ्यायचं आहे, आणि त्यामध्येच आता आपल्याला ही साखर देखील घालून घ्यायची आहे। आता आपण हे झाकण लावून मिक्सरला दूध आणि साखर हे फिरवून घेऊयात। हे पहा, इथे आपला दूध आणि साखर फिरवून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हा ऑरेंज फ्लेवरचा सिरप घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। आणि आता पुन्हा मिक्सरचं झाकण लावूयात आणि फिरवून घेऊ। हे पहा, इथे आपला मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। आता आपण तो एका ग्लासमध्ये काढून घेऊयात। हे या पद्धतीने आपण ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे। स्ट्रॉ असेल तुमच्याकडे तर त्याला स्ट्रॉ देखील तुम्ही लावून घेऊ शकताय। आता आपला मिल्कशेक छान असा बनवून तयार झालेला आहे। हे पहा, इथे आपले दोन्हीही मिल्कशेक बनवून तयार झालेले आहे, ब्लूबेरी मिल्कशेक आणि ऑरेंज मिल्कशेक। अगदी साधी सोपी पद्धत आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। धन्यवाद।